नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे झटपट इन्फो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, 2023 हंगामातील सोयाबीन व कापूस उत्पादक धारक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपये अनुदान देण्यात येत आहे। त्याकरता कृषी विभागाकडून त्यांचं संमतीपत्र आणि आधार कार्ड सुद्धा मागितलेलं आहे। बऱ्याच शेतकऱ्यांनी हे कृषी विभागाला दिलेलं आहे। याचे पैसे तुम्हाला लवकरच तुमच्या अकाउंटवरती जमा होणार आहे। कृषी विभागाकडून जो डाटा त्यांच्याकडे मिळालेला आहे तो त्यांनी ऑनलाईन पोर्टलवरती अपलोड करण्यास सुरुवात केलेली आहे। तर ज्या शेतकऱ्यांचा डाटा हा ऑनलाईन पोर्टलवरती अपलोड झालेला आहे त्या शेतकऱ्यांना KYC प्रक्रिया करणे गरजेचं आहे, जेणेकरून तुमचा जो डाटा आहे तो करेक्ट आहे की नाही ते तुम्हाला चेक करायचं आहे आणि सोबतच KYC प्रक्रिया सुद्धा कंप्लीट करायची आहे। तर ही KYC प्रक्रिया तुम्ही दोन पद्धतीने कंप्लीट करू शकता, एक तर बायोमेट्रिक थंब देऊन किंवा OTPच्या सहाय्याने। जर तुम्ही मोबाईलवरती करत असाल तर तुम्ही OTPच्या सहाय्याने घरबसल्या KYC प्रोसेस कंप्लीट करू शकता। ते कशा प्रकारे करायचे अगदी सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर चला तर पाहूया की कशा प्रकारे तुम्हाला ही KYC प्रक्रिया पूर्ण करायची आहे। तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती ओपन करायचं आहे कुठल्याही प्रकारचं जे ब्राउझर, गुगल क्रोम असेल किंवा इंटरनेट एक्सप्लोरर असेल, कुठलंही एक ब्राउझर ओपन करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला गुगलमध्ये टाईप करायचं आहे SC Agri DBT। त्यानंतर पहिल्याच नंबरची वेबसाईट तुम्हाला पाहायला मिळेल, ज्यामध्ये scagridbt.mahaIT.org अशा प्रकारची वेबसाईट आहे। तर या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचं आहे। ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर अशा प्रकारचा तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळेल, ज्यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे डिस्बर्समेंट स्टेटसवरती। डिस्बर्समेंट स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन विंडो जी आहे ते ओपन होणार, जिथे की तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून तुमची डिटेल व्हेरीफाईड करायची आहे। तर डिस्बर्समेंट स्टेटस यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता, इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर विचारलेला आहे। त्यानंतर इथे जो कॅप्चा तुम्हाला फिल करायचा आहे तो इथे दिलेला आहे, तो जसाच्या तसा कॅप्चा इथे फिल करायचा आहे आणि या OTP या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। OTP या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर गेट आधार OTP अशा प्रकारचं ऑप्शन तुम्हाला दिसेल, तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवरती एक OTP जाईल। तो OTP आपल्याला इथे इन्सर्ट करायचा आहे। त्यानंतर एक मेसेज पाहायला मिळेल, त्याला तुम्हाला ओके करायचा आहे आणि तुमच्या मोबाईल नंबरवरती जो OTP आलेला आहे तो OTP आपल्याला येथे टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर गेट डाटा अशा प्रकारचं ऑप्शन दिसेल, तर त्यावर क्लिक करायचं आहे। OTP व्हेरीफाईड झाल्यानंतर आणि गेट डाटा या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे शेतकऱ्याची पूर्ण इन्फॉर्मेशन पाहायला मिळेल, जिथे की पर्सनल डिटेलमध्ये शेतकऱ्याचं नाव आणि बाकीची इन्फॉर्मेशन आहे, जे की आधार कार्डवरचीच आहे। त्यानंतर ई पीक पाहणी डिटेल अशा प्रकारचं तुम्हाला ऑप्शन दिसत आहे। तर ई पीक पाहणी डिटेलमध्ये तुमचा ॲप्लिकेशन ID, त्यानंतर शेतकऱ्याचं पूर्ण नाव मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये, त्यानंतर डिव्हिजन, डिस्ट्रिक्ट आणि विलेज, ज्या गावामध्ये तुमची शेती आहे ते, आणि 7/12 नंबर वगैरे सर्व काही इथे पाहायला मिळेल। तुमचं क्षेत्रफळ आणि महत्त्वाचं म्हणजे इथे की तुम्हाला जे अमाऊंट मिळणार आहे तुमच्या क्षेत्रफळानुसार ती अमाऊंट सुद्धा इथेच पाहायला मिळणार आहे। तर ही सर्व इन्फॉर्मेशन जर करेक्ट आहे असं तुम्हाला वाटते तर ही तुम्हाला चेक करायची आहे आणि त्यानंतर KYC स्टेटसमध्ये तुम्ही पाहू शकता केव्हा तुम्ही OTP टाकलेला होता आणि तुमचं जे सबमिटेड KYC आहे ते कशा प्रकारे झालेले आहे। तर KYC ही OTP थ्रू आलेली आहे, तर इथे OTPचं ऑप्शन दिसेल आणि तुम्ही जर बायोमेट्रिक थ्रू केली तर तुम्हाला बायोमेट्रिक थ्रूचा ऑप्शन इथे पाहायला मिळणार आहे। तर एवढी प्रोसेस तुमची झाल्यानंतर तुमची KYC प्रोसेस कंप्लीट झाली असं तुम्हाला समजायचं आहे। आणि ज्या व्यक्तींची KYC प्रोसेस कंप्लीट झालेली नसेल त्यांनी आधार कार्ड टाकल्यानंतर आणि ज्या व्यक्तींचा इथे जो डाटा आहे तो कृषी विभागाकडून अजून देखील जर इन्सर्ट झालेला नसेल तर तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज पाहायला मिळेल। तर अशा प्रकारचा जर तुम्हाला मेसेज तिथे पाहायला मिळाला तर तुमचा अजून देखील डाटा जो आहे तो कृषी ऑफिसमधून या वेबसाईटवरती यायचा आहे असं समजायचं आणि ते वारंवार तुम्ही चेक करू शकता की तुमचा डाटा आलेला आहे की नाही। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही SC Agri DBT या वेबसाईटवर जाऊन तुमची KYC प्रक्रिया
आणि सोबतच तुम्हाला किती अर्थसहाय्य मिळणार आहे याबाबतची संपूर्ण प्रोसेस तुम्ही करू शकता। तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येत राहतात। व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये।